या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे। आता कुलदेवीची ओटी कशी भरायची आहे तर एका ताटामध्ये तुम्हाला साडी ठेवायची आहे। बघा, नऊवारी साडी, शक्यतो आपल्याला नऊवारी साडी घ्यायची आहे आणि ते साडी जे असते ते काळ्या किंवा निळ्या रंगाची आपल्याला घ्यायची नाही आहे। लाल किंवा केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा अशा रंग तुम्ही घेऊ शकता। तर ते साडी शक्यतो सुती किंवा रेशमी आपल्याला घ्यायची आहे। त्यावर ते आपल्याला खण ठेवायचा आहे, म्हणजेच आपल्याला ब्लाऊज पीस ठेवायचा आहे। त्याचा रंग सुद्धा आपल्याला लाल किंवा सोनेरी, पिवळा असा घ्यायचा आहे, काळा निळा घ्यायचा नाही आहे। त्याचबरोबर संपूर्ण भरलेले पाण्याने एक नारळ घ्यायचा आहे, अखंड सुपारी घ्यायची आहे, अखंड खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे। त्याचबरोबर हळद, कुंकू, हळकुंड, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ आणि खडी साखर देखील आपल्याला घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला पानाचा विडा सुद्धा घ्यायचा आहे। शृंगाराच्या वस्तू